काही दिवसांपूर्वी नेत्यांची नवी यादी जाहीर झाली होती आणि त्या नेत्यांना आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. लोकसभा आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने काम असेल आणि काय सांगाल त्याबद्दल? मला वाटतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून जे नेते होते 11 नेते आणि शिवसेना प्रमुख 12 होते, त्या 12 जणांना तेव्हाही जबाबदारी दिलेली होत्या. आणि मला अजूनही आठवतं. मग आमच्या इकडे तर मामनराव माडिक साहेब, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर 3 नेते होते. तिकडे पण तसंच होतं. माननीय मनोहर जोशीजी होते, सुधीर जोशी होते, दिवाकर रावतेजी होते, डाकेश आहेत, सुभाष देसाई, ही सगळी जुनी फील्ड आहे. सगळी सरपोतदार होते बांद्र्याला. या नेत्यांना तशी जबाबदारी दिलेली होती तेव्हा सुद्धा. आत्ता काय झालं, मधल्या काळामध्ये वयापरत्वे काही नेते काही काम करू शकत नाहीत. अशा वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेला पुन्हा एक जरा रिज्युव्हेनेशन ज्याला म्हणतो आपण, ती पुन्हा एक ऊर्जा देण्यासाठी सगळ्या नव्या पिढीच्या या सगळ्यांना नेते केले. ते नेते नव्या पिढीचे जरी आपण म्हणालो तरी ते अनुभवी आहेत. पक्षामध्ये आमदारकी 3-3, 4-4 वेळा घेतलेली आहे. अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत सगळी. त्या सगळ्यांकडे नुसतं नेतेपद आम्ही काय करायचं विरोध बसण्यापेक्षा मी स्वतःसुद्धा असं सातत्याने आमच्या बैठकीत आपल्याकडे पदाबरोबर जबाबदारी आली पाहिजे. पद आणि जबाबदारी आता त्या निश्चितपणे त्या जबाबदारी दिल्यामुळे त्या क्षेत्रातल्या शिवसेनेच्या संघटनात्मक, राजकीय, सामाजिक घडामोडींच्या संदर्भात अभ्यास करून आदरणीय उद्धवजींकडे ती सगळी माहिती देणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि त्या मार्गदर्शनापरत्वे आपापल्या विभागामध्ये आपण पाऊल उचलणं ही खरी त्याच्या मागची भूमिका आहे. कामं काय असतील? कारण की लोकसभा निवडणुका फेब्रुवारी. निवडणुका एवढंच काम नसतं, लक्षात घ्या. आपल्याला हा जो काही रोग लागलाय ना तो भाजपने लावलाय. त्या रोगापासून दूर राहिलं पाहिजे. शिवसेनेची निर्मिती समाजकारणातनं झाली आहे पहिली, लक्षात घ्या. आणि म्हणून एकमेव संघटना किंवा एकमेव राजकीय पक्ष आता म्हणूया, तेव्हा ती संघटना होती की जी संघटना आजही एखाद्या वारकऱ्यांप्रमाणे रक्तदान शिबिरं घेत राहते, ॲम्ब्युलन्सची सेवा देत राहते. असे कुठला राजकीय पक्ष आहे मला दाखवा ना. चष्मा शिबिरे घेत राहते, आरोग्य शिबिरं घेत राहते. ही आमची सुरुवातीपासूनची स्वच्छता शिबिरे. आता स्वच्छता अभियान डांगोरा पिटता येते ते तेव्हापासून आम्ही घेत होतो. इकडे रामटेकडी वसाहत आहे, तिकडे आम्ही शिवसेना नगरी म्हणून म्हणतो त्याला. त्या सगळ्या वसाहती अतिशय गलिच्छ वसाहती होत्या. वामनराव माडिक साहेब स्वतः उभे राहायचे आणि आम्हाला आमच्याकडनं ती स्वच्छता झाडू मारून रस्त्यावरनं करून घ्यायची. त्यामुळे हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे निवडणुका एवढंच उद्दिष्ट ठेवून शिवसेना कधी वागली नाही, वागत नाही आणि पुढेही वागणार नाही. निवडणुका एक पार्ट आहे. म्हणजे वंदनीय शिवसेना पण छान म्हणायचे, निवडणुका पुरतं तेवढंच राजकारण, नंतर समाजकारण. म्हणून त्यांचा शब्द होता 80% समाजकारण, 20% राजकारण. ते 20% राजकारणाचं निवडणुकीपुरतं असावं. आत्ता भाजपने रोग लावलाय 100% राजकारण. त्या रोगामुळे सगळं देश विचलित झालेला आहे, सगळा विस्कळीत झालाय, विचलित झालाय, अतिशय अस्वस्थ आहे, अतिशय संभ्रमावस्थेत आहे. तो संभ्रमावस्थेत ठेवणं हे एक नॅरेटिव्ह आहे. ते बरोबर ते करत असतात, लक्षात ठेवा. एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी होते, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भात देखील सुनावणी घेणार आहे. दोन्ही सुनावण्या लवकर पूर्ण होतील असं वाटतंय का? ज्या पद्धतीचं हे सर्व मला वाटतं मी सातत्यानं सांगत आलोय की दुर्दैवानं महाराष्ट्राला मिळालेले राज्यपाल, महाराष्ट्र विधानसभेला मिळालेले अध्यक्ष यांना आपण निष्पक्षपणे वागलं पाहिजे याचा धडाच कोणी शिकवलेला नाही. मुळात ते 50 पक्ष बदलून आलेली माणसं आहेत. ते कसे निष्पक्ष वागतील? ते हुजरेगिरी करण्यात आयुष्य घालवलेले लोक आहेत. ती त्यांच्याकडनं आपण अपेक्षा धरू नये. मला तर त्यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नाही. जो काही आशेचा किरण आहे, संविधान बचावण्याचं जे काम, वाचवण्याचं जे काम आहे ते माननीय न्यायालय करतायत. अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालय करते, काही ठिकाणी उच्च न्यायालय करते. या न्यायालयामध्येच एक आशेचा किरण आहे, तो दडलेला आहे. तो किरण ढगाळ वातावरणात बाहेर येईल असं वाटतंय. आगामी लोकसभा काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. तुमच्याकडून देखील तयार आहे. मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये देखील आता जागा वाटपावरून कुठेतरी त्यांचा द्वंद्व निर्माण झालेला आहे. कारण 22 जागांवरच भाजप आहे तर मित्रपक्षांना गुंडाळणार आहे अशा पद्धतीने स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेकांना जे खोटं दांभिक हिंदुत्व सोडलं, शिवसेनेचं मूळ विचार सोडला, त्यांना कळेल आता पक्ष चिन्ह सोडावं लागेल, पक्ष सोडावं लागेल, अगदीच उमेदवारी पाहिजे असेल तर पाठवून घ्यावं लागेल.
हे सगळे बाडगे होणार पुढे. ज्यांना मिळतील त्याला बाडगं व्हावं लागेल. हेच तर खरं भारतीय जनता पार्टीचं राजकारण. म्हणून महाराष्ट्रापुरतं नाही, जिथं जिथं गेलं तिथे त्यांनी मित्रांना पहिलं संपवलं. मग ते गोव्यामध्ये मगो पक्ष असू दे, हरियाणामध्ये असू दे, पंजाबमध्ये असू दे, अकाला दलाची कशी वाट लावलेली आहे ती सगळीकडे त्यांनी केलं. पण त्यांना ते फक्त शिवसेनेबाबत जमलं नाही. आणि आदरणीय उद्धवजींनी यांच्या सगळ्या चाली अगोदरच ओळखल्या होत्या, म्हणून तर ते अगोदरच बोलले होते आमची 25 वर्ष लढली. पण एखादा याचक आपल्या घरी आल्यानंतर त्याचा अपमान करू नये म्हणून तो अपमान केला नाही, मन मोठं केलं. पण मन मोठं केल्यानंतर ऐन विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं आमच्या जागा पाडण्याचं कारस्थान त्यांची माणसं उभं करून केलं, त्यातच समजून गेलं होतं की याचकाला क्षमा करणं गैर होतं. ती चूक आम्ही केली त्याला. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आहे तो अजूनही आता जे शिंदे गट असेल अजित पवार गट आग्रह आहे, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला परवानगी दिलेली नाही. आमदार अपात्रतेनंतरच आपण करू अशा पद्धतीने. म्हणजेच काय, संपलं नसं, विषय संपून गेला. यापुढे स्वप्नातही बघू नका अशी ती परिस्थिती आहे. यांना कळेल, घुसमटून मारतील. हे हिटलरचे आहेत ना, चेंबरमध्ये घेऊन गॅस टाकायचा. म्हणजे हिटलरच्या पद्धतीनं यांना चेंबरमध्ये घेतलेलं आहे. थोडा गॅस सोडतात, पूर्ण सोडत नाहीये. पण जेव्हा सोडतील तेव्हा त्या विषारी घ्यायचे गॅस बरोबर मारणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे ते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मुद्दा पेटलेला आहे. त्याच्यामध्ये भुजबळ मागणी करतायत की जी शिंदे समिती आहे ती समिती बरखास्त करा अशी मागणी करतायत. ही समिती राज्य सरकारनेच नाही. मला वाटतं त्यांच्या या सगळ्या विषयांमध्ये, त्या दद्वामध्ये माझ्या महाराष्ट्राला आमची शिवसेना, आमचे उद्धवजी साहेब नाही भाऊ इच्छित आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केवढा मोठा मंत्र दिला होता, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे वेद गाडून मराठी माणसं एक होऊन ती मराठी माणसं जातीपातीच्या लढ्यात एकमेकाच्या विरोधात उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि ते काम त्यांनी करून महाराष्ट्राच्या मूलभूत किंवा देशाच्या मूलभूत प्रश्नांकडनं दुर्लक्ष करण्यासाठी मोठा डाव आखला. आणि त्यांना हेच हवं आहे, कारण बाकीचे कुठे आहेत, लाचार गुजरातकडे किंवा वरती त्या 2 धन्यांचे, त्या धन्यांचे लाचार माणसं आहेत. इथून सगळं जात आहे मुंबईतून. त्या मुंबईकडे किती वाकडा डोळा आहे पाहताय का तुम्ही? ते धारावीवरील सोपं समजू नका बरं. जात्यामधले दाणे रडती सुपातले असती, आम्ही सुपात आहोत, ते तिकडे जात्यात आहेत म्हणून ते उतरले आहेत. त्यांनी आज चांगला शब्द दिलाय, मोदानी हटाव. कळलं का? मुंबई वर वाकडा डोळा पहिल्यापासून होता, आता तोडता येत नाही, तर तिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करूया, हतबल करूया. त्याचे बरोबर कारस्थान करायचंय. आणि त्या कारस्थानामध्ये मराठी माणूस रस्त्यावर उतरेल, त्याला जातीपातीत अडकवून टाकून दिलं. ती अस्मिता तो विसरेल, त्या अस्मितेसाठी तो येईल, महाराष्ट्र अभिमानी म्हणून येईल. तो त्याला जातीपातीत अडकवून तिकडे लढत बसा, इकडे आम्ही काय करायचं ते करतो, बुलेट ट्रेन करू, सकाळी जा तिकडनं तिकडे, संध्याकाळी परत इकडे मुंबईत या. हे सगळे धंदे आपण ओळखले पाहिजेत वेळीच. हा अतिशय वाकडा डोळा, हे लाचार सरकार आधीच मुळात ते घटना बाह्य आहे, त्यातून ते लाचार आहे. त्यामुळे सगळं गेलं तरी गुप्प आहे, इळीपिळी गुपचिळी. याच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एक शिक्षक भरतीबद्दल विचार न करणारी महिला होती, त्या महिलेला ते तिकडे उमेदवार महिलेला झापत होते, असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्यावर फारसं बोलण्याची गरजच नाही ना. नीतिमत्ता हरली, त्याचा अधिष्ठानच नाही ना. नीतिमत्तेचं अधिष्ठान आहे का कोणाला? ती नीतिमत्ता नाही, नैतिक मूल्य नाही, सामाजिक मूल्य नाही आणि संविधानिक मूल्य सुद्धा ठेवत नसलेली ही माणसं आहेत सगळी. त्याचाही आब राखत नाही संविधानाचा, मनमानी कारभार. म्हणून तर कायदा सुव्यवस्था कुठं आहे हो महाराष्ट्रात? आहे का कायदा सुव्यवस्था? काल परवाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीवर बघा ना, कशा त्याच्यात 24 तासात 2-2, 3-3 ऑर्डर निघतायत. त्यावरून आपण समजून गेलं पाहिजे कायदा सुव्यवस्था कुठं आहे ती. त्यामुळे अतिशय हे जेवढ्या लवकर जातील तेवढं महाराष्ट्राचं भलं होईल, एवढंच मी या निमित्तानं. अवकाळी पाऊस पडला आहे 2 दिवस महाराष्ट्रावर, आता शेतकऱ्यांना दुष्काळ म्हणून जाहीर करावा का सरकारने? नाही, असं बघा, सरकार आम्ही विरोधात बोलणार नाही. अवकाळी पावसाने निश्चितपणे काही ठिकाणी नुकसान होणार, बागायती शेतींचं सुद्धा नुकसान होईल.
पण त्याचा पहिल्यांदा आढावा घेतला गेला पाहिजे आणि आढावा घेऊन निश्चितपणे नुकसानाचं प्रमाण किती आहे तेव्हा सरकारनं उभंच राहिलं पाहिजे. आधीच शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे, बिचारा उद्ध्वस्त होतोय, त्यातून कुठेतरी आशेचा किरण करून उभा राहावा. आंबा चांगला आलाय, संत्री आता चांगलेली, द्राक्ष येतील अशा अपेक्षेने उभं राहतं. मोहर झडला किंवा आंब्याला आलेली फळं छोटी पटपट पडली तर मग प्रचंड नुकसान होईल सगळं. आणि म्हणून त्याचा निश्चितपणे सर्वेक्षण करून त्याची माहिती घेऊन मग त्यावर बोलणं योग्य. हिंदीमध्ये सर एक शेवटचं आहे. विधान परिषद आमदारांचा जो आपण हे टाकलं होतं अपात्र व्हावे या संदर्भात अशी माहिती समोर येते की जो विधानसभेतील कालावधी चालू आहे सुनावणीचा तो जर एवढा वेळ लागत असेल तर ज्या विधान परिषदेतील आमदारांवर टाकलाय त्यांचा कार्यकाल आज 4-5 महिन्यात संपणार आहे, त्यामुळे त्यांची सुटका होऊ शकते का या ह्याच्यातून? निश्चितपणे काय करणार नाही ते लोक. हे विधानसभा अध्यक्ष असू द्या, विधान परिषदेचे जे गेलेत ना ते काय म्हणजे आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावणारी माणसं सगळी. म्हणजे अर्थात छत्रपती शिवरायांच्या वेळी सुद्धा गद्दार होते, फितूर होते, जे सगळं तेव्हाही घडलेले आहे. दुर्दैवाने इतिहासाची पुनरावृत्ती परत तशीच होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.